अमेरिकेमध्ये आजपर्यंत एक पण महिला राष्ट्राध्यक्ष झाली नाही आहे. आपल्याकडे महिला राष्ट्रपती पण झालेल्या आहेत आणि महिला पंतप्रधान पण झालेल्या आहेत. आत्महत्या करणारे हे पुरुष असतात. स्त्रिया शेतकरीने कधी आत्महत्या केली हे आपल्याला म्हणजे मला नाही माहीत, माझ्या कानावर नाही आलेलं आहे. छत्रपती संभाजी महाराजांनंतर सुद्धा राज्यकारभार पूर्णपणे सांभाळण्याची जबाबदारी छत्रपती संभाजी महाराजांच्या सोबतीने येसूबाई सांभाळायची. नम पार्वती पते हर हर महादेव, तर तिथं पण बघतो आधी पार्वती मातेचं नाव आलेलं. तर हे कुठून आलं, स्त्रिया दुर्बल असतात वगैरे. तुला फक्त तू जन्म देतेस येथे, तुझ्या वाचुनी वांझ पुरुषार्थ. ही जी परंपरा आहे ना स्त्रियांची, ही 13व्या शतकापासून आहे. म्हणजे संत जनाबाईंचा एक अभंग आहे, त्यात ते असं म्हणतात की डोईचा पदर आला खांद्यावरी, डोईचा पदर आला खांद्यावरी, भरल्या बाजारी जाईल मी, हेन हातामध्ये टाळ खांद्यावरी विणा, आता मज मना कोण करी. चुकून तुझे डोळे डबडबले असे वाटले होते तेव्हा, तुझे चुकून डोळे डबडबले असे वाटले होते तेव्हा, गंगा यमुना अथांग सागर, तुझ्या पुढे तर काहीच नाही. आणि कविता गजला लिहू तुझ्यावर की एखादी ओळ लिहू मी, कविता गजला लिहू तुझ्यावर की एखादी ओळ लिहू मी, झालो मी काहीही सादर, तुझ्या पुढे तर काहीच नाही. हाय हॅलो नमस्कार, मी जयती. ABP माझामध्ये तुमचं स्वागत आहे. सध्या कसं आहे ना, स्त्रिया म्हटलं की तुम्हाला अगदी स्वयंपाक करतानाची स्त्री वगैरे आठवणं आता ही खूप जुनी गोष्ट झाली, कारण की स्त्री ही आता आकाशात झेप घेते. आणि बऱ्याचदा आपण महिला दिन वगैरे म्हटलं ना की स्त्रियांनाच बोलतो, त्यांच्याशीच गप्पा मारतो आणि त्यांच्याच अनुषंगाने बऱ्याच गोष्टी जाणून घेतो, पण तिला मोठं करणारा नेहमी तो असतो, हे आपण कुठेतरी विसरतोय. त्याच्यामुळेच माझाने यावेळी ठरवलंय की त्याच्या नजरेतली ती कशी आहे आणि तुझ्या पुढे तर काहीच नाही असं म्हणणारा आज अपूर्व राजपूत आपल्यासोबत आहे. तरुणांच्या गळ्यातलं ताईत आणि तरुणींच्या तर खास करून त्याच्याशी आज आपण गप्पा मारणार आहोत. अपूर्व, तुझं माझ्यामध्ये स्वागत आहे. खूप खूप धन्यवाद सगळ्यांनाच. तर महिला दिन वगैरे असं म्हटलं ना की फार आपण महिलांशी गप्पा मारतो, अगदी त्या म्हणजे कौतुक वगैरे ते सगळं आहेच, पण यावेळी आपण असं ठरवलं की त्याच्या नजरेतली ती खूप मोठी असते, कारण की पुरुषाच्या आयुष्यामध्येच म्हणजे अगदी तिच्या आईपासून सुरुवात होऊन ते आजी, बायको, पुढे मुलगी, अशी ती नाती सगळी बहरत जातात आणि ती वेगवेगळी नाती, त्याला स्त्री ती वेगवेगळ्या रूपाने भेटत जाते. तर आज त्याच्यावरती आपण गप्पा मारणार आहोत तुझ्यासोबत. तर मला एक जरा सांग की तुझ्या नजरेतली ती कशी आहे? म्हणजे मुळात नेहमी कुठला पण असा सण आला किंवा कुठलाही दिन आला ना, लोक कवींना मेसेज करतात की याच्यावरती कविता पाठव. आता महिला दिन आला तर खूप असे मेसेज येतात की आईवरती कविता पाठव, बहिणीवरती पाठव, आणि कवी हा कुठल्याही सणाला जोडला जातो. त्यामुळे पण मला असं वाटतं माझ्यापर्यंत जी कविता आली ती आजीमुळे आली माझ्या, किंवा आपल्या प्रत्येकांपर्यंत जी कविता आली ती आजीमुळे आली. त्यामुळे आपल्याला सगळ्यांना जे जग दिसलंय ना, हे तू जरी म्हणत असली की त्याच्या नजरेतली ती, पण मला जग दाखवणारी ही तीच आहे, किंवा आपल्या प्रत्येकाला जग दाखवणारी. म्हणजे आपण लहान जेव्हा असतो तेव्हा आपल्याला आजी आपली गोष्टी सांगत असते, मग त्या रामायणातल्या असू दे, महाभारतातल्या असू दे, आणि खरं तर आपल्याला त्या गोष्टींमधून, तिने सांगितलेल्या ओव्यांमधून आपल्याला हे जग दिसायला लागतं, आणि मग आपण पुढे प्रवास करत असतो आपल्या आयुष्याचा. आणि कवितेशी हे जोडण्याचं कारण असं आहे की इंद्रजित भालेराव म्हणून खूप मोठे कवी आहेत मराठीतले, तर ते खूप छान म्हणतात की माईचा सोडून ज्यानं भलतीचाच धरला पदर, माईचा सोडून ज्यानं भलतीचाच धरला पदर, अशांची कवितेनं कधीच केली नाही कदर. माईचा सोडून ज्यानं भलतीचाच धरला पदर, अशांची कवितेनं कधीच केली नाही कदर. ज्याला सख्ख्या बहिणीचं मुराळी होता आलं नाही, ज्याला सख्ख्या बहिणीचं मुराळी होता आलं नाही, कवितेला त्याच्यासाठी कधीच गोड गुऱ्हाळ गाता आलं नाही. आणि पोटची पोरगी नांदायला जाताना ज्याचा अश्रू कधीच ढळत नाही, अशांच्या मरणदारीसुद्धा कविता कधीच फिरत नाही. आणि अशाच माणसांपासून कवितेला नेहमीच भीती होती, म्हणून कविता 700 वर्ष जात्याभोवती जिती होती, म्हणून कविता 700 वर्ष जात्याभोवती जिती होती. तर कविता जी आली आपल्या सगळ्यांपर्यंत ती आजीच्या माध्यमातून आली, महिलेच्या माध्यमातून आली, आणि मी कवी आहे, त्यामुळे आजच्या दिवशी मी सगळ्या महिलांना खूप खूप प्रणाम करतो या दिवसासाठी. खरं तर हे खरंच आहे की तुझ्यापर्यंत कविता पोहोचली ती तिच्यामुळे पोहोचली. आणि बघ ना, कविता पण तीच आहे. हो, कविता पण तीच आहे. म्हणजे जगातल्या ज्या पण सृजनशील गोष्टी आहेत ना, त्यात ती आहेत. म्हणजे ती नदी, म्हणजे बघ तू की कुठलीही शहरं जे वसवल्या गेली आहेत
ही नदीच्या काठी वसवल्या गेलीत पहिले. तर नदीसुद्धा स्त्रीच आहे असं आपण म्हणतो. ती वेल आहे ना. अशा पद्धतीची ज्या ज्या सृजनशील गोष्टी आपल्या आजूबाजूला आहे त्या सगळ्या स्त्रीवाचक काय आहेत. त्याचं कारण असं आहे की स्त्री या सृष्टीची निर्माती आहेत. आणि त्यामुळेच तू जे म्हणते ते बरोबर आहे की कविता पण तीच आहे. आता जशी नाती वेगवेगळ्या ह्याने असतात, म्हणजे एक लेक झाली किंवा एक आई झाली किंवा हे झाली, पण कधीतरी बघ ना, आता कोरोनाचा काळ गेला आहे किंवा आता आपण ट्रॅव्हल करत असतो तर ते म्हणजे कधीतरी पुरुषांना सुरक्षा देणाऱ्याही महिला पोलीस असतात. आणि कधी कोरोनामध्ये आता म्हणजे अगदी डिस्टन्स, त्याच्यानंतर लॉंग डिस्टन्स, हे सगळ्या गोष्टी असताना आईप्रमाणे काळजी करणारी ती नर्सच होती. म्हणजे ह्या सगळ्या म्हणजे आपण बऱ्याचदा महिला म्हटलं की आपल्या घरातल्याच गोष्टींपुढे अडतो, पण त्याच्या पलीकडे जाऊनही बाहेर आपल्याला जे काय म्हणतात ना, एक सपोर्टर ज्या असतात त्या स्त्रिया असतात. म्हणजे अगदीच हे खरं आहे. आत्ता नुकताच छावा चित्रपट आलेला आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तर मला त्यातली खूप छान गोष्ट आवडली. आता आपल्याला हे सगळ्यांनाच माहिती आहे की आपल्या महाराष्ट्राचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना स्वराज्याचं स्वप्न दाखवणाऱ्या या मासाहेब जिजाऊ होत्या. त्या पण स्त्रीच होत्या. त्याही पुढे जाऊन आपल्या स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज. छत्रपती संभाजी महाराज जेव्हा युद्धावरती जायचे तेव्हा राज्यकारभार सांभाळण्याचं काम हे महाराणी येसूबाई करायच्या. त्याही पलीकडे जाऊन म्हणेल आपल्या स्वराज्याच्या तिसऱ्या छत्रपती ज्या आहेत त्या महाराणी ताराराणी आहेत. म्हणजे मला असं वाटतं की हे कुठून आलं मला खरंच माहिती नाही की दुर्बल असतात स्त्रिया वगैरे. आपण आपला इतिहास पण बघितला तर मला कुठेच दुर्बलता याच्यात दिसत नाही. आपण जेव्हा सीताराम म्हणतो, आपण सियाराम म्हणतो, तर आधी सीता येते, त्याच्यानंतर राम येतात. आपण राधाकृष्ण म्हणतो. किंवा आत्ताच छावा चित्रपटातच एक डायलॉग खूप फेमस झाला की नम पार्वती पते हर हर महादेव. तर तिथं पण बघतो आधी पार्वती मातेचं नाव आलेलं आहे. तर हे कुठून आलं, स्त्रिया दुर्बल असतात वगैरे, हे आपण इतिहास बघितला, आपले सगळे ग्रंथ बघितले तर कुठेच नाही मला असं वाटत. आणि आज पण आपण बघितलं, तू आता उल्लेख केला की नर्स असतात वगैरे, मला असं वाटतं की डॉक्टर पण महिला जास्त होतात. तू UPSCची यादी बघ, महिला जास्त असतात त्याच्यामध्ये. टॉपरसुद्धा महिला असतात. तुम्ही आणि UPSC आणि हे तर खूप लांबची गोष्ट आहे. आपल्या वर्गामध्ये साधं म्हणजे प्रत्येक जण बघा की आपल्या वर्गामध्ये पहिलं येणारं कोण असतं, म्हणजे इथपासूनच आहे. तर स्त्रिया सगळ्याच पातळ्यांवरती या वरचढ आहेत, या हे म्हणजे मान्य न करण्यासारखं आहेत काही नाही, मला तरी वैयक्तिक असं वाटतं. आणि मी कवी असल्यामुळे माझ्या कवितेला जी प्रेरणा मिळते ती पण स्त्रियांमुळेच मिळते. म्हणजे अनेक गोष्टी असतात पण प्रकर्षाने स्त्रियांकडून मिळते. पण तू कवी आहेस तर तू कविता सादर करतोस, तुझे मध्यांतरचे कार्यक्रम म्हणजे अगदीच हाऊसफुल आणि लोटपोट असतात. पण याच्यामध्ये तुला कवितेच्या माध्यमातून वेगवेगळी ती कशी दिसत गेली, म्हणजे स्त्री कशी उलगडत गेली? तर मी जसं सुरुवातीला सांगितलं, आजीबद्दल सांगितलं, आईबद्दल सांगितलं, तर कविता तुम्हाला म्हणजे असं असतं की एक कविता म्हणजे कादंबरी वाचण्यासारखं असतं. त्या कवितेत जे सांगितलं आहे ना, जसं आता तू म्हटलं की स्त्री कशी उलगडत जाते, तर बहिणाबाई आहेत. बहिणाबाईंची एक कविता मला खूप आवडते आणि प्रत्येकालाच आवडते आपल्या, पण त्याचं आपल्याला पहिलं कडवं माहीत असतं साधारणतः, पण बाकीचे नसतात माहीत. की अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर. त्याच्यात पुढचे कडवे खूप महत्त्वाचे. अरे संसार संसार, अरे संसार संसार खोटा कधी म्हणू नये, राऊळाच्या कळसाला लोटा म्हणू नये. अरे संसार संसार नाही रडणं कुढणं, अरे संसार संसार नाही रडणं कुढणं, येड्या गळ्याचा तो हार म्हणू नये रे लोढणं. अरे संसार संसार ज्यात दोघांचा विचार, देई सुखाला नकार, देई दुःखाला होकार. म्हणजे यामध्ये बहिणाबाई असं म्हणतायत की संसार जो आहे ना, याला आपण असं की कुडणं आहे रडणं आहे असं नाही आहे, यात दोघांचा विचार आहे. मग त्यामध्ये जर त्या असं म्हणतात बहिणाबाई की आम्हाला स्त्रियांना त्यात दुःख पण आलं तरी आम्ही त्या संसारासाठी करतो, दोघांच्या विचारासाठी करतो. तर इतका मोठा संसाराचा विचार करणारी ही स्त्री असते. आपल्या घरामध्ये आत्ता मार्च महिना सुरू आहे, सगळ्यांचे जे पण जॉबला आहेत त्यांना CA वगैरे हे शोधतात. मला असं वाटतं की जगातल्या कुठल्याही CA पेक्षा घराचं जर आर्थिक परिस्थिती तुम्हाला समजून घ्यायची असेल
किंवा घरातलं ज्याला आपण बजेट म्हणतो सामान्य भाषेत, तो तुम्ही CA पेक्षा एखाद्या चांगलं सांभाळू शकते एक स्त्री. 1 रुपया पण इकडे तिकडे होत नाही त्याच्यात. आणि म्हणून तेच आहे ना की ज्या स्त्रियांच्या हातामध्ये हे आर्थिक व्यवहार आहेत ती घरं आपल्याला प्रगती करताना पुढे दिसतात. तर कवितेच्या माध्यमातून अशा अनेक वळणांवरती स्त्री सापडत जाते. हे संसाराचं झालं. आईबद्दल जर मला कुठं कळालं असेल तर प्रशांत आसनारे सरांची कविता आहे. त्यात पण हेच आहे की कसं आई संसारासाठी किंवा कुठली स्त्री संसारासाठी काय काय करते. तर त्याला आई दिव्याची वात थोडी मोठी कर. मुलगा म्हणाला आई दिव्याची वात थोडी मोठी कर, माझा अभ्यास होत नाही. मुलगा म्हणाला आई दिव्याची वात थोडी मोठी कर, माझा अभ्यास होत नाही. वडील म्हणाले अगं दिव्याची वात थोडी लहान कर, मला झोप लागत नाही. आई रात्रभर बिचारी दिव्याची वात कमी जास्त करत राहिली आणि आपल्या संसारासाठी एखाद्या वातीसारखी जळत राहिली. तर हे जे मुलांमधलं मुलगा सांभाळणं, सासू सासरे सांभाळणं, परत आपल्या नवऱ्याला सांभाळणं आणि एकंदरीत घर सगळं चालवणं, ही खरं तर तारेवरची कसरत आहे. म्हणजे हा फुल टाईम जॉब आहे. फुल टाईम जॉब आहे. येस. स्त्री सोशिक आहे वगैरे असं म्हटलं गेलंय, पण स्त्री सोशिक आहेच, ती सहनशील आहे. पण स्त्रीचं मर्दाने जे रूप आपण वेळोवेळी पाहतो, अगदी कुठलं संकट आलं तर ती ढाल बनून लढते, ती स्त्रीच असते. किंवा तिच्या जवळच्या पुरुषावरती कधी संकट आलं तर पहिली स्त्री पुढे होते, नंतर ती पुरुषाला पुढे करते. किंवा कधी कधी स्त्री स्वाभिमानी असं म्हटलं जातं, पण पुरुषच तिचा स्वाभिमान असतो. पहिली गोष्ट म्हणजे असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही, कारण की तिचं असं म्हणणं असतं तुम्ही मला बोला पण त्याला काही बोलू नका, मी खंबीर आहे हे सगळ्यासाठी. तर या स्त्रीच्या या रूपाकडे कसं बघतोय, म्हणजे जे आपण कालीमाता वगैरे खूप झालं, ते रौद्र रूप जे आहे स्त्रीचं, म्हणजे जे स्वाभिमानाने फाईट करणारं आपण असं म्हणू शकतो, त्याच्याकडे कवितेच्या रूपाने तू कसं बघतोस? ते खूप प्रतिकात्मक आहे. म्हणजे की कसं, आता मध्यंतरीच मी कुठंतरी ऐकलं होतं की मी मराठवाड्यातून येतो, आमच्या मराठवाड्यामध्ये शेतकरी फार आत्महत्या करतात. तर मी कुठंतरी असं ऐकलं होतं की शेतकरी आत्महत्या करणारे हे पुरुष असतात. स्त्रिया शेतकरीने कधी आत्महत्या केली आहे हे आपल्याला, म्हणजे मला नाही माहीत, माझ्या कानावर नाही आलेलं आहे. त्यात पण आता ही जी आपण म्हणू शकतो की जी डेअरिंग आहे याच्यामधली, किंवा ज्याला आपण म्हणतो की भिडणं आहे समाजाला, म्हणजे आपल्या महाराष्ट्रात मला असं वाटतं की ही जी परंपरा आहे ना स्त्रियांची, ही 13व्या शतकापासून आहे. म्हणजे संत जनाबाईंचा एक अभंग आहे, त्यात ते असं म्हणतात की डोईचा पदर आला खांद्यावरी, डोईचा पदर आला खांद्यावरी, भरल्या बाजारी जाईल मी, घेईन हातामध्ये टाळं, खांद्यावरी विणा, आता मज मना कोण करी. म्हणजे त्या एका परंपरेच्या चौकटीला भिडण्याचं, जे निर्भीडतेने सामोरे जाण्याचं जे काम आहे, आणि आपल्या आचरणातली जी स्वातंत्र्यता आहे ही समाजापुढे मांडण्याचं काम आपल्या महाराष्ट्रामध्ये 13व्या शतकापासून सुरू आहे. म्हणजे आत्ता 27 तारखेला जावेद साहेबांचं भाषण झालं दादरला, त्यात ते खूप छान म्हटले की महाराष्ट्र इतका पुरोगामी स्त्रियांच्या बाबतीत, आपल्याकडे ज्या काळामध्ये युरोप वगैरे आपण म्हणतो की युरोपमध्ये अमेरिकेत फार स्त्रियांना स्वातंत्र्य आहे आणि असं, पण त्या काळात तिकडे पण कोणी स्त्रिया असं लिहू नव्हत्या शकत. स्त्रियांना जर लिहायचं आहे तर त्यांना पुरुषाचं नाव वापरून लिहायला लागायचं. अमेरिकेत पण नाही, पण महाराष्ट्रामध्ये तू बघ की जेवढ्या पण संत स्त्रिया आहेत यांना आपण खूप आदराचं स्थान दिलेलं आहे, आपल्या संत परंपरेत स्थान आहे. म्हणजे आम्हाला जर आपल्या वारकरी संप्रदायाचा किंवा एकंदरीत संत परंपरेचा इतिहास पाहिजे असेल तर संत बहिणाबाई होऊन गेल्यात. त्यांनी एका अभंगामध्ये सगळा इतिहास सांगितलेला आहे. तो अभंग पण खूप लोकप्रिय आहे की ज्ञानदेवे रचिला पाया, उभारली देवाळ्या, तुका झालासी कळस. तर आपल्याकडे ही परंपरा खूप जुनी आहे. म्हणजे याही पलीकडे मी असं म्हणेल की अमेरिका आपण आज मानतो की महासत्ताक वगैरे, पण अमेरिकेमध्ये आजपर्यंत एक पण महिला राष्ट्राध्यक्ष झाली नाही आहे. आपल्याकडे महिला राष्ट्रपती पण झालेल्या आहेत आणि महिला पंतप्रधान पण झालेल्या आहेत. तर मला हे कळत नाही की असं का विचार करतो आपण त्यांना का मोठं ठरवतो. खरं तर श्रीमंती खरी आपल्याकडे आहे. एवढं साहित्य आहे आणि सगळ्या साहित्य आहे, राजकारण आहे, खेळांमध्ये तुम्ही बघा, तुम्ही स्पर्धा परीक्षांमध्ये बघा, स्त्रिया अव्वल आहेत. म्हणजे मुळात मी आता हे झालं म्हणजे आई वगैरे हे, पण ना
जो मुलगा असतो तो किशोर वयात येतो आणि मग त्याचा एक पुरुष बनण्याकडे जी वाटचाल असते ना, ती मला वाटतं मुलापासून म्हणजे एक अल्लड मुलगा ते पुरुष एक बनणं, ही जी मधली वाटचाल आहे ना, ही त्याला पूर्ण करते ती प्रेयसी असते. आणि मला जर विचारलंस तर मला मुलगी म्हणून असं वाटतं की जगात सर्वात सुंदर गोष्ट कुठली असेल तर तो प्रेमात पडलेला पुरुष. कारण की जेवढी स्त्री प्रेमात पडल्यावर सुंदर दिसत नाही तेवढा पुरुष प्रेमात पडल्यावर सुंदर दिसतो. तर ही जी प्रेयसी आहे म्हणजे प्रत्येक पुरुषाच्या आयुष्यात प्रेयसी जे आहे ना, जसं त्यात आईचं एक वेगळा कोपरा असतो मनात, ते प्रेयसीचा एक वेगळा कोपरा असतो मनामध्ये. आणि प्रेयसी त्याला बरंच काही गोष्टी शिकवत असते, म्हणजे तो तिच्याकडे बऱ्याच नात्यांनी बघत असतो. तर ही कशी, कारण की अपूर्वच्या ज्या कविता आहेत ना त्यातली जी प्रेयसी आहे ती बरीच वेगवेगळी आहे रे. म्हणजे तुझी प्रेयसी एकच आहे की अजून 10 आहेत, ह्याच्यात परत वेगळा प्रश्न आहे, पण ते मी आता तुला थोड्या वेळाने विचारेनच. पण ही प्रेयसी जी आहे पुरुषाच्या आयुष्यातील ती प्रेयसी, ही तुला काय म्हणून भावते? म्हणजे मला असं वाटतं की हा अनुभव सगळ्यांनाच आहे की तुम्ही जेव्हा शाळेत असताना तुम्ही मुलींकडे बघा की शाळेत येताना पण वेणी घालून छान तयार होऊन आपला अभ्यास पूर्ण करून त्या मुलं कशी शाळेत येतात हे सांगायला नको. म्हणजे आम्ही तरी किमान आमच्या गावाकडे पण आम्हाला माहीत नसायचं की कपडे धुतलेले वगैरे घालावं लागतात का काय, अशी परिस्थिती होते. पण जेव्हा त्या किशोर वयामध्ये असं वाटतं आपल्याला की आपल्याला कोणीतरी आवडतं आणि आपण जेव्हा आपल्याला असं वाटतं की त्याला पण आपण आवडावं, म्हणून आपल्यामध्ये एक सकारात्मक बदल होत जातात. म्हणजे आपण केस विंचरून शाळेत जायला लागतो, आपली वही चांगली राहायला लागते, आपण आपलं हस्ताक्षर चांगलं करतो की आपलं हस्ताक्षराच्या रुमालात पावडर ठेवणं वगैरे, रुमालात पावडर ठेवणं. आता आमच्या वेळेस जेल वगैरे पण आलेले, तर या सगळ्या गोष्टी स्वच्छ कपडे घालणं आणि आपण कसं आकर्षक दिसू, आकर्षक वागू हे आपल्या वर्तवणुकीत भिनवत जाणं त्या व्यक्तीसाठी, याच्याने मुळात आपल्याला या चांगल्या सवयी लागायला हळूहळू सुरुवात व्हायची. महाविद्यालयात पण बघतो की कुणी आपल्याला आवडत असलं तर त्यांना आपण कसं आकर्षक वाटू याच्यासाठी आपण मग नाटकांमध्ये भाग घेणं, स्पर्धांमध्ये भाग घेणं, म्हणजे जे माध्यम आहेत आकर्षक ठरण्याचे महाविद्यालयीन जीवनात पण ते आपण नकळतपणे करत असतो. आणि म्हणूनच असं म्हणतात ना की प्रेम तुम्हाला नेहमी तुम्ही आज जे आहात त्यापेक्षा कितीतरी चांगल्या दर्जाचं हे बनवून सोडतं प्रेम. म्हणून प्रेमात पडणं मुळात ही यशस्वीता आहे. ते प्रेम पुढे काय झालं, लग्न झालं की नाही हा मुद्दाच नाही आहे. तुम्ही माणूस म्हणून ते नेहमी तुम्हाला वेगवेगळ्या स्तरावरती पुढे नेत जातं प्रेम. आणि मला वाटतं हा अनुभव प्रत्येक बघणाऱ्याला आलेला असेल की. पण हे जे आता मी मगाशी म्हटलं की एक म्हणजे म्हणतात ना पुरुष हे ह्या अर्थाने मी वापरते की तू फार मॅच्युरिटी येणं, खूप समजूतदारपणा वगैरे येणं, हे प्रेयसी काय जादू करते नेमकी पुरुषांवरती की त्या पुरुषाला संपूर्ण म्हणजे म्हणतात ना की सामर्थ्यवान करून सोडणं किंवा समृद्ध करून सोडणं, हे तिच्याच हातात असतं. हे एक तू मुलगा म्हणून सांगा मला की तुला काय वाटतं याच्याबद्दल. म्हणजे काय असतं ना, जी जादू असते ती कशी होते ही कोणालाच माहीत नसतं. पण मला असं वाटतं की ती अनुभवभूती येते प्रेमामध्ये. संत तुकाराम महाराज म्हणतात की प्रेम न सांगता न दाविता न बोलिता प्रेम चित्ता चित्ती अनुभवी जाणं. म्हणजे तुम्ही ते अनुभूती घेऊनच तुम्हाला ते माहीत पडू शकतो. तुम्हाला सांगता बोलता येत नाही हे कसं झालंय, हे जादूसारखं आहे खरं तर. आणि हे प्रेयसीचं झालं. पण तुला असं वाटतं का की ज्या वेळेला स्त्रिया, म्हणजे आता आपण असं फार म्हणताना असं म्हणतो की स्त्रिया खूप पुढे जात आहेत किंवा हे करतायत किंवा अजून काही, म्हणजे मी आता जसं सुरुवातीला म्हटलं की त्या आकाशी झेप घेतात, जमिनीवरची स्त्री आता आकाशापर्यंत पोहोचली आहे, पण तिला पोहोचवणारा नेहमी तो आहे. आणि नेहमी पुरुषाला ना आपल्या बरोबरची स्त्री, म्हणजे मग ती कोणी असू देत, आपली मैत्रीण असू देत, आपली बायको असू देत किंवा आपली आई. म्हणजे मी अलीकडेच 1-1.5 वर्षापूर्वी एका कोल्हापूरची मला वाटतं ही गोष्ट आहे की एका मुलाने आपल्या विधवा आईचं लग्न लावून दिलं होतं. म्हणजे त्याला नेहमी आपल्या सोबतची जी कोणी पण स्त्री, म्हणजे ते नातं कोणतंही असो, ती नेहमी त्याला पुढे गेलेली आवडते. आणि बाईला म्हणजे तिला मोठं करण्यात त्याचा खूप मोलाचा वाटा असतो आणि तो राहतोय. म्हणजे प्रत्येक पुरुषाला जर कोणी विचारलं, तो भले त्याच्याकडे बायको असेल, भले त्याच्याकडे मुलगी असेल, तरीही तो नेहमी सांगतो की माझ्या आईची जागा कोणी घेऊ शकत नाही म्हणून. तर हे जे हळवेपण आहे ना, ते मला असं वाटतं त्याच्यामध्येच ती लपलेली आहे. म्हणजे प्रत्येक पुरुषामध्ये प्रत्येक एक स्त्री आहे आणि ती जास्त हळवी आहे. मला असं वाटतं की पुरुषांमधला जो हळवेपणा येतो ना, तो पण स्त्रियांकडूनच येत असतो. बालपणावरती आपल्यावर जे काही संस्कार करणार असतात किंवा आपण कुणाबरोबर जास्त वेळ घालवतोय, तर प्रत्येकजण मला वाटतं की तो
बरोबर वेळ घालवायपेक्षा जास्त आईबरोबर, बहिणीबरोबर, मावशांबरोबर, आजीबरोबर असाच वेळ तो मुलगा घालवतो. आणि त्याच्यामुळे काय होतं, कळत नकळत त्या हळवेपणाचे संस्कार त्यांच्यामध्ये येत जातात. जसजसं आपण मोठं होत जातो आणि जसं आपण आपल्या मागे असणाऱ्या जेवढ्या स्त्रिया आहेत घरातल्या, यांच्यासोबत आपला संपर्क तुटत जातो, तेव्हा मग तो आपला पुरुषार्थ आणि ज्याला आपण असं म्हणतो, तू म्हटली की मर्दानी काय असतं, असा भाव सामान्य जगामध्ये वावरत असताना यायला लागतो. वैभव जोशी दादा पण त्या एका गाण्यामध्ये खूप छान लिहितो की तुला फक्त तू जन्म देतेस येथे, तुझ्या वाचुनी वांझ पुरुषार्थ हा. तर ही स्त्रीच घडवत असते खरं तर. हा हळवेपणा पण तिच्याकडूनच येतो. खरे ते तुझा वाचून माझं पुरुषार्थ हा, म्हणजे ही लाईन आहे ना, ह्याच्यामध्ये सगळं आहे. ह्याच्यातच खरंच. सगळं काही आहे. म्हणजे त्याच्या व्यतिरिक्त काही hats off. बोलण्याची गरजच नाही आहे. त्याच्यामुळे वैभव दादा तुला हॅट्स ऑफ आहे. आणि आता हे सगळं आहे, पण मला असे हे सांग, अशा कविता सांग ज्या तुझ्या वाचनात आल्यात. मला गाऊन दाखवलंस तर मला अजून आवडेल की तुझ्या वाचनातल्या कविता आणि ज्याच्यातनं उलगडत गेलेली ती. एक नारायणपुरी दादांची कविता आहे की लेख काय असते. तर बऱ्याचदा काय होतं कवीचं, म्हणजे मी जसं म्हटलं ना, एक कविता वाचल्यानंतर एका कादंबरी वाचल्यासारखं वाटत असतं की तुम्हाला ते भावविश्वच उलगडतं एका कवीच्या माध्यमातून. ते असं म्हणतात की दिस आले दिस गेले, थोडे सुके थोडे ओले, मुक्या काळजाची आग थेट आभाळाला बोले, लेक वडाची पारंबी दोन घराला जोडते, असो माहेर सासर पांग बापाचे फेडते. सो दोन घराला जोडणारा जो दुवा आहे ते आपल्याला कळून जातं की आपण जे काही आजपर्यंत ऐकत आलोय की एक स्त्री शिकली तर दोन घरांची प्रगती होते, ते या कवितेमधून सांगितलं गेलेलं आहे. अशा अनेक कविता तुम्हाला स्त्रियांच्या बाबतीत एखादी बायकोवरची ऐकवशील मला? म्हणजे मला प्रत्येक नात्यावरची एक ऐकायची. ऐकवतो. बायकोवरची मला खूप सुंदर, आणि एक कवी आणि कलाकार म्हणून असं म्हणतात ना नेहमी की एखाद्या कलाकाराबरोबर संसार करणं हे फार अवघड असतं. आणि कारण ते फार कलंदर असतात कवी वगैरे असं. तर मला ना कुसुमाग्रजांची रद्दी नावाची कविता एक सापडली, तेव्हा मला असं वाटलं की आपला जोडीदार असा पाहिजे. मी विचार करतो की हे कलाकार मोठे का होतात, तर त्यांचा जो साथीदार असतो आयुष्यभरासाठीचा तो तितका मोठा असतो. म्हणजे रद्दी नावाची कविता आहे कुसुमाग्रजांची की घरातलं राशन संपल्यावर रद्दी विकायला काढली, घरातलं राशन संपल्यावर रद्दी विकायला काढली, तेव्हा तू हसत म्हणालीस की तुमच्या कवितेचे कागद यात घालू का, म्हणजे तेवढंच वजन वाढेल. घरातलं राशन संपल्यावर रद्दी विकायला काढली, तेव्हा तू हसत म्हणालीस की तुमच्या कवितेचे कागद यात घालू का, म्हणजे तेवढंच वजन वाढेल. मी म्हणालो जे काम काळ उद्या करणार आहे ते तू आता करू नकोस. मी म्हणालो जे काम काळ उद्या करणार आहे ते तू आता करू नकोस. तुझ्या डोळ्यात अनपेक्षितपणे आसवं तरारली आणि तू म्हणालीस की मी तर नाहीच नाही, पण काळसुद्धा हे कदापि करणार नाही. म्हणजे असा विश्वास एखाद्या म्हणजे बायकोला असणं, कवीच्या किंवा कुठल्याही कलाकाराच्या किंवा कुठल्याही, तर अर्थात तो माणूस तितका मोठा होणारच आहे. ही बायकोवरची होती. अजून कुठल्या नात्यावरची? बहिणीची ऐकवली, आजीची ऐकवली, आईची ऐकवली. मला एक राधाकृष्णाची ऐकू, कारण की त्यांचं नातं आणि त्यांचं काय, म्हणजे यार ते एवढ्या पिढ्यानपिढे लोटले, एवढे प्रेमवीर आले, तरी राधाकृष्णाचं नातं म्हणजे अगदी. आणि कृष्णा म्हणजे असं म्हणतात की तुम्हाला अगदी कृष्णाला प्रसन्न करायचंय तर तुम्ही कृष्णाचं नाव घेऊ नका, राधेचं घ्या, ती प्रसन्न होते. बरं ती त्याची प्रियसी, म्हणजे मग विठ्ठल रुक्मिणी म्हणत असेल तरी विठ्ठलाचं जरी आपण असं म्हटलं तरी मग रुक्मिणी त्याच्यापासून किती लांब राहिली आहे की फक्त भक्तांना त्याने हे केलं. तर ह्या स्त्रियांच्या तपश्चर्येबद्दल मला ऐकायचंय. माझी एक गझल आहे, त्यातले काही शेर ऐकवतो मी तुला. तर उत्तरे होती तरीही प्रश्न साधा राहिला, उत्तरे होती तरीही प्रश्न साधा राहिला, सावली होती तरी सोबत उन्हाळा राहिला. उत्तरे होती तरीही प्रश्न साधा राहिला, सावली होती तरी सोबत उन्हाळा राहिला. फार वर्षांनी सरळ आलो तुझ्या खिडकीजवळ, फार वर्षांनी सरळ आलो तुझ्या खिडकीजवळ, एवढ्या वर्षातही लक्षात रस्ता राहिला. सावली केली तुझ्यावर पण उन्हाने पोळलो, सावली केली तुझ्यावर पण उन्हाने पोळलो, यामुळे राधे तुझा हा कृष्ण काळा राहिला. वा वा वा, क्या बात आहे. तर मला असं वाटतं की यात ते दोघं तितके श्रेष्ठ आहेत म्हणून ते प्रेम मोठं आहे.
म्हणजे बऱ्याचदा आपल्याला वाटतं की राधेने सोसलं असेल किंवा कृष्णाने. खरं तर असं काही नाही आहे. म्हणजे दोघांचा तो संघर्ष आहे त्या प्रेमातला, आणि म्हणून ते नाव इतकं जोडलं जातं. म्हणजे रामायणामध्ये सीतामातेचं आणि रामांचं नाव का, कारण सीतामातेसाठीचा जो संघर्ष रामाने केलाय त्याच्यामुळे ती गोष्ट मोठी आहे. म्हणजे अशा पद्धतीचा संघर्ष. रुक्मिणीविषयी माझा कुठला शेर नाहीये. पण तू त्याच्याकडे कवी म्हणून कसं बघतो? मला असं वाटतं की मी तेच बोललो ना की सावली केली तुझ्यावर. शेवटी मी कुठेतरी ऐकलं होतं की सृष्टी राधेने कधीच कृष्णाची तक्रार केली नाही, तसं रुक्मिणीने पण जी तक्रार होती विठ्ठलाकडे ती पण प्रेमळच तक्रार आहे. कारण तिला माहिती आहे की यांच्या खांद्यावरती हा युगांचा भार आहे, आणि म्हणून तिची जी तक्रार आहे ना ती गोंडस तक्रार आहे. एका बायकोची किंवा एका प्रेयसीची जी तक्रार असते ती आहे. तर त्याच्यामुळे ते अन्याय झालेला आहे वगैरे असं नाही आहे. ते त्यांना माहिती आहे की यांना युगांचा भार आहे, आणि तुम्ही तो भार सांभाळा, मी तुमच्या मागे भक्कमपणे उभी आहे. हे जे सामर्थ्य हे जगातल्या प्रत्येक स्त्रीमध्ये असतं की तुम्ही लढा, मी आहे तुमच्या पाठीशी. हाच भाव त्या राधाकृष्णांमध्ये पण आहे आणि विठ्ठल रुक्मिणीमध्ये पण आहे. आता परत आपण इकडे येऊया. संभाजी, आता छावा चित्रपटाची चर्चा आहे. संभाजी महाराजांचं जे काही बलिदान आहे, ते शौर्य आहे, ते आपण अनुभवतोय. आपल्याला वाईटही वाटतंय, पण मग त्यांच्या पाठीमागे येसूबाई सगळा राज्यकारभार सावरत होत्या, सांभाळत होत्या. तर त्यांच्याविषयी थोडं मला ऐकायला आवडेल. मी तेच सांगितलं ना की छत्रपती संभाजी महाराज जेव्हा जेव्हा पण युद्धावरती जायचे किंवा छत्रपती संभाजी महाराजांनंतर सुद्धा राज्यकारभार पूर्णपणे सांभाळण्याची जबाबदारी छत्रपती संभाजी महाराजांच्या सोबतीने येसूबाई सांभाळायच्या. म्हणजे तो पाया जो होता तो घट्ट होता, म्हणूनच ते या लढाया करू शकले. हे आता इतिहासाबद्दल झालं. सध्याच्या जगातली, म्हणजे सध्याच्या राजकारणातली म्हण किंवा समाजकारणातली म्हण, स्त्री तुला कशी वाटते? मला मी तेच म्हणतोय की आधीपासून आणि आत्तापासून स्त्री सामर्थ्यवानच. आत्ता आपण सगळेच एक बातमी बघतोय की सुनीता विल्यम्स तिकडे अंतराळात अडकलेला आहे. कुठला अंतराळवीर नाहीये, ती पण स्त्रीच आहे. ती आपल्या पृथ्वीवरती परत याव्यात सुनीता विल्यम्स म्हणून जगामध्ये सगळ्यांना चिंता आहे. ती पण तिथं स्त्रीच आहे की जी अंतराळात गेलेली आहे. आता तुम्ही साहित्यात बघा, राजकारणात बघा, स्त्रिया सगळ्या पातळींवरती मला असं वाटतं की ज्या ज्या ठिकाणी संधी मिळते किंवा ज्या ज्या ठिकाणी या गोष्टींचा आपण विचार करतो तिथे सुद्धा स्त्री अव्वल स्थानी आहे. पण तुझ्या पुढे तर काहीच लिहिताना, म्हणजे जेव्हा तू म्हणतोस तुझ्या पुढे तर काहीच नाही, हे लिहिताना नेमके अपूर्वचे म्हणजे काय इमोशन्स असतात तुझे? ती कविता इतकी सोपी आहे ना, त्याचा आता कविता संग्रह पण येतोय त्याच नावाचा माझा, तुझ्या पुढे. की तुझ्या पुढे तर काहीच नाही मध्ये मला एक शेर आवडतो की चुकून तुझे डोळे डबडबले असे वाटले होते तेव्हा, तुझे चुकून डोळे डबडबले असे वाटले होते तेव्हा, गंगा यमुना अथांग सागर तुझ्या पुढे तर काहीच नाही. आणि कविता गजला लिहू तुझ्यावर की एखादी ओळ लिहू मी, कविता गजला लिहू तुझ्यावर की एखादी ओळ लिहू मी, झालो मी काहीही सादर तुझ्या पुढे तर काहीच नाही. म्हणजे कितीही लिहिलं कुठल्याही साहित्यिकांनी तरी मला असं वाटतं की आपल्या आईसाठी आणि आपल्या आयुष्यातल्या सगळ्या स्त्रियांसाठी ते कमीच पडणार आहे. आणि हाच प्रयत्न आहे. इतक्या पिढ्यानपिढ्या आपण लिहितोय आणि प्रत्येकजण प्रत्येक विषयावरती लिहित आहे. ज्या वेळेस स्त्रियांवरती अन्याय होत असतो तेव्हा पण साहित्यिक लिहित असतो. तो तितका प्रेमळ पण लिहितो आणि तितका कठोर पण लिहितो. आता आपण पुण्यामध्ये जे प्रकरण घडलं, म्हणजे हे याच्याबद्दल पण साहित्यिक प्रत्येक वेळेस लिहित असतो. एक हिंदी खूप शेर आहे चांगला, मला त्या कवींचं नाव नाही आठवत, पण तो शेर असा आहे की पांचाली के चीर हरण पर जो भी चुप्पी पाएंगे, इतिहासों के कालखंड में सब कायर कहलाएंगे. म्हणजे जेव्हा म्हणजे प्रेम तर आहेच कवितेमध्ये, पण जेव्हा अशा पद्धतीच्या काही घटना आपल्या महाराष्ट्रासारख्या इतक्या पुरोगामी धर्तीवरती घडतात तेव्हा खूप काळजाला वाईट वाटतं. आणि मग ते साहित्यातून आपल्या लोकांच्या प्रतिक्रियेतून, म्हणजे कवीच असणं नाही, कुठल्याही सामान्य व्यक्तीच्या ज्या प्रतिक्रिया असतात त्या तितक्याच जास्त तीक्ष्ण असतात तशा घटनांविषयी.
म्हणजे जेव्हा अपूर्व कविता लिहितो किंवा कविता सादर करतो तर त्याच्या वेळेला नेमके आदर्श काय असतात? कारण की प्रेयसीबद्दल लिहिताना मध्यंतरी म्हणजे मी बऱ्याचदा तुझ्या कविता ऐकते, कारण की ते इंस्टाग्रामवरती आजकाल ते खूप सोपं झाले. तर त्यावेळेला खूप वेगवेगळ्याच वाटतात त्या सगळ्या. नाही, एकच असते स्त्री. काय असतं की प्रत्येकजण ना आपापल्या पद्धतीने ते चित्रित करण्याचा प्रयत्न करत असतो. आता समोरचा माणूस जेव्हा आपली एखादी कविता वाचतो तेव्हा तो त्याच्या पद्धतीने पण त्याचं सगळं कल्पनाविश्व पण रंगवत तू असतो. एखादं प्रेमपत्र वगैरे लिहिलं होतंस असं शाळेमध्ये वगैरे, असं काही आहे आठवण? मी एवढ्या कविता लिहून ठेवल्यात सगळ्या म्हणजे पहिल्यांदा जेव्हा कुठल्या मुलीला विचारलं होतंस तेव्हा तू प्रेमपत्र लिहिलेलं? मी कवितेशिवाय काहीच लिहिलं नाही मग आयुष्यात. कविताच लिहून पाठवली होतीस? कोणती होती कविता? आता आठवत नाही मला फार, पण खोटं नको म्हणूस. नाही नाही पण मी तुला सांगतो, कविता आठवणार नाही असं काही होणार नाही. मी जन्मापासून माझ्यावरती दुःखाची या नजर वगैरे, जन्मापासून. आणि परत कवितेचं काय असतं माहिती आहे का, हे आता हे जे मी जरी प्रेयसीसाठी लिहिलेलं असलं ना तरी हे तुम्ही तुमच्या आयुष्यातल्या कुठल्याही स्त्रीला लागू करू शकता. की जन्मापासून माझ्यावरती दुःखाची या नजर वगैरे, तुझ्यामुळे जगण्यात उतरली आनंदाची लहर वगैरे, जगणे म्हणजे जन्म मृत्यूचा प्रवास आहे रटाळवाना, जगणे म्हणजे जन्म मृत्यूचा प्रवास आहे रटाळवाना, तू असलीस तर सोपी होईल आयुष्याची सफर वगैरे, आणि तू नव्हतीस तर मनात माझ्या दुःख निवारा शोधत होते, तू नव्हतीस तर मनात माझ्या दुःख निवारा शोधत होते, तू आलीस विस्थापित झाले दुःखाचे हे शहर वगैरे. त्यामुळे असं. पण हे तू पत्रात लिहून पाठवलं होतंस? ही कविता तू पत्र म्हणून लिहिली? म्हणजे मेसेज, त्यावेळेस पत्र नव्हते, मेसेज पाठवला होता. आणि हे साधारण कोणत्या वेळात? फर्स्ट इयरला वगैरे असताना, कारण मी गावाकडे होतो त्यावेळेस, कॉलेजला असताना. हो. म्हणजे ते तुझं पहिलं प्रपोज होतं का? एवढं विचारू नको, माझे घरचे पण बघतील इंटरव्ह्यू. म्हणजे ते तुझं पहिलं प्रपोज होतं का? त्या घरातल्याने तर तुला एक्सेप्ट म्हणजे माहितीच असतील. हो, पहिलं होतं. म्हणजे काय असतं माहिती आहे का, लहानपणी आपल्याला जेव्हा शाळेत असतो तेव्हा कळत नाही ना आकर्षण काय, खरं प्रेम काय. थोडं प्रेम कळण्यासाठी पण याच्यावरती वगैरे वगैरे वरती हो बोलली होती का ती? एवढी चांगली लिहिल्यावर कोण नाही म्हणणार. हो. मग आता ज्या वेळेला तू हे शोज वगैरे करतो तर मध्यांतरचे आहेत, म्हणजे तुला बऱ्याच इंस्टाग्रामवरती, म्हणजे मगाशी आपण बोललो तसं की खूप आता सध्या ट्रोल करण्याच्या दुनियेमध्ये खूप पॉझिटिव्ह कॉमेंट्स आणि खूप पॉझिटिव्ह चर्चा ही तुझ्यावरती होते सध्या. आणि म्हणजे तरुणींच्या तोंडी जास्त नाव कोण असेल तर अपूर्व राजपूत. तुझ्या जे कार्यक्रम आहेत कवितेचे, त्याला येणारा हा महिला वर्ग खूप असतो, म्हणजे महिला वर्ग मोठा आहे. महिला वर्ग पण आहे आणि तरुण वर्ग पण आहे. आणि बोली भाषा म्हणण्यापेक्षा मी समकालीन भाषेत लिहितो. म्हणजे त्यामध्ये जी आजकाल आम्ही जी भाषा बोलतो ना त्या भाषेत मी लिहितो. ती अगदीच बोली पण नाही आहे आणि एकदम प्रमाण भाषा पण नाही आहे. जसं आपण रोज संवाद साधतो. आमचे सुरेश भट साहेब म्हणायचे की तुमची कविता इतकी साधी असली पाहिजे की ती कुठल्याही वर्गातल्या कुठल्याही माणसाला सहज कळली पाहिजे. म्हणजे तो वडापाव विकणारा एखादा माणूस असू दे, आपल्या मेहनतीने काम करणारा, किंवा AC केबिनमध्ये बसून काम करणारा असू दे, तुमची कविता इतकी मोठ्या लोकांना ती भावली पाहिजे, ती लक्षात आली पाहिजे, ती समजली पाहिजे. आणि तोच माझा प्रयत्न असतो की एकदम साधारण, कारण मध्यंतरीचा काळ कवितेमधला थोडा असाही होता की बऱ्याचदा ते असं निगेटिव्हिटी कवितेच्या बाबतीत नकारात्मकता पसरत होती सगळी, की कविता म्हणजे काहीच कळत नाही वगैरे, अशा पद्धतीच्या पण घटना व्हायच्या. त्याला तू तोडून मारून नवीन फक्त मीच नाही, माझ्यासोबतचे अनेक समकालीन कवी गझलकार आहेत, ते सगळेच हा प्रयत्न करतात. आणि आम्ही सगळे तोच प्रयत्न करून आता नवीन परत कवितेला पण एक प्रकारचा श्रोता कसा निर्माण होईल, कसे जास्तीत जास्त लोक कवितेच्या कार्यक्रमाला येतील, कविता ही आपल्या जगण्याचा किती अविभाज्य भाग आहे हे आम्ही आमच्या कार्यक्रमांमधून दाखवून देतो. कुणीतरी तत्वज्ञ फार छान म्हटलेला होता की माणसाचं आयुष्य एका सरळ रेषेत चाललेलं असतं आणि कविता त्यात रंग भरण्याचं काम करत असते. तर मला वाटतं की आपल्या आयुष्यात आपण जेव्हा जन्माला आलो तेव्हा आपण ऐकलेली पहिली ओवी, आपण पाठ केलेलं पहिलं बालगीत पासून तर आपण जेव्हा हे जग सोडून जाऊ तेव्हा जे आपल्या कानावरती तिकडे स्मशानभूमीकडे जाताना पडणार आहे ती पण कविताच आहे. तर इतका अविभाज्य घटक असताना तो आपण या मधल्या काळात का सोडतो मला हे कळत नाही. आणि तोच हा सगळा प्रयत्न आहे. आता एकंदर ह्या सगळ्या
महिलांच्या वगैरे गप्पा आहेत वगैरे सगळं, पण तुला प्रत्येक वेळेला म्हणजे आता आपण म्हणतो ना की आता महिला दिन विशेष आपण हा जरी भाग करत असलो तरी मग तो पुरुष हा जास्त महत्वाचा आहे. तर पुरुषाच्या अंगाने कसं सांगशील, म्हणजे पुरुषांच्यासाठी मला काही गोष्टी ऐकायला आवडतील. मी बहिणाबाईंची जी कविता ऐकवली किंवा माझं पण जे ऐकवलं त्यामध्ये एक गोष्ट लक्षात येईल की संसाराचे दोन नाणी आहेत. म्हणजे हे स्त्री वेगळी आणि पुरुष वेगळं असं काही नसतं. आपण कुठल्याही नात्यामध्ये जेव्हा आपण एकमेकांचा सन्मान करू, एकमेकाला पुढे जाण्यासाठी मदत करू, तोपर्यंत दोन्ही नाते हे श्रेष्ठ आहेत. दोन्ही त्यांच्या बाजूने आहेत. आपण सोबत का येतो कुणाच्या सोबत पण, कारण आपण अपूर्ण असतो आणि आपल्याला जर पूर्णत्व प्राप्त करायचं तर आपल्याला ज्या गोष्टी नाही एक पुरुष म्हणून नाही करू शकत किंवा ज्या पुरुष म्हणून आपल्याकडून होणार नाहीत, अशा गोष्टी जर पूर्ण करायच्या असतील आपल्याला तर आपल्याला एक स्त्रीच लागत असते. आता आपण गप्पा म्हणजे थांबूया, पण शेवटी मी तुला एक रिक्वेस्ट करते, एखादी छान कविता ऐकव आम्हाला तीवरची, किंवा तुला वाटेल ती एखादी छान कविता ऐकव, गाऊ शकतोस तर आनंदच होईल. मला गाता येत नाही, एक गाऊन दिली आता लोक म्हणतील गाऊ नको परत. मी एक कविता लिहिली होती आणि ही सगळ्या स्त्रियांना समर्पित आहे की तू धरणीवरची लोभस्वानी हिरवळ, तू धरणीवरची लोभस्वानी हिरवळ, तू शाही अत्तर दानीमधला दरवळ, तू उधान वारामुक्त प्रांगणामधला, तू उधान वारामुक्त प्रांगणामधला, तू पानांमधली मंतरलेली सळसळ, तू ब्रह्मांडाच्या ओंकाराचा नाद, तू ब्रह्मांडाच्या ओंकाराचा नाद, तू धरणीवरची व्याकुळ ओली साद, तू प्रेमगीत रसिकांच्या ओठांवरचे, तू रसिकांच्या हृदयातील हळवी दाद. वा वा, थँक्यू सो मच अपूर्वा. आणि तू खास करून आलास आणि मुळात कसं असतं की ती आम्हाला सगळ्यांना माहिती आहे, कारण की आपल्या आयुष्यात प्रत्येक स्त्रियाच आहेत, त्या वेगवेगळ्या नात्यांमध्ये आपल्याला आहेत, आपल्याजवळ भेटत असतात वेगवेगळ्या रूपानेही. पण आम्हाला हे आवडलंय कारण की त्याच्या नजरेतली ती आपण म्हणजे प्रत्येक पुरुषाच्या नजरेत स्त्री ही अनन्यसाधारणच आहे, पण ह्याच्यावर गप्पा आणि बऱ्याचदा चर्चा होत नाहीत, त्या आज झाल्यात, त्याचा आनंद आहे. आणि तू खास करून छान म्हणजे म्हणतात ना ठेवणीतल्या जशा काही गोष्टी असतात तशा ठेवणीतल्या ज्या कविता आहेत, तुझे काही गझल्स आहेत, काही शेर आहेत, ते तू आम्हाला ऐकवलेस, त्याच्यामुळे थँक्यू सो मच. आणि पुन्हा एकदा या चर्चेनंतर मी म्हणेन तुझ्या पुढे तर काहीच नाही. थँक्यू खरंच खूप खूप आभार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.